तर फेक वोटिंग कार्ड असेल, आधार कार्ड असेल, यावरती रोहित पवारांनी घेतलेला आक्षेप आणि त्या संदर्भातली थेट पत्रकार परिषदेतून आपण माहिती यावेळेला घेत होतो. पुन्हा एकदा आपण चर्चेकडे वळतोय. अविनाशजी, आपल्याकडे येण्याआधी अरुण सावंतजी आणखी किती पुरावे दाखवणार आहेत विरोधी पक्षनेते? रोहित पवारांची सुरू असलेल्या पत्रकार परिषदेमध्ये तर फेक वोटिंग कार्ड, आधार कार्ड कशा प्रकारे तयार केले जातात या संदर्भातलाही पुरावा या क्षणाला दिला जातोय. तुम्ही इलेक्शन मोडमध्ये आलेला आहात का अरुण सावंतजी? विशालजी 100% आम्ही इलेक्शनच्या मोडमध्ये आहोत. हा. आणि म्हणूनच गेली 2.5 वर्षे आम्ही या मुंबई सकट अख्ख्या महाराष्ट्रामध्ये संपूर्णपणे पायाला भिंगऱ्या लावून आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कामाला लागलेले होते. यावरून हे सिद्ध होते. राहिली दुसरी गोष्ट, निवडणुका म्हणजे लोकशाहीचा एक मोठा उत्सव असतो आणि तो उत्सव साजरा करण्यासाठी सर्वच इच्छुक तळागाळातले कार्यकर्ते प्रत्येक पक्षाच्या आता तयारीला लागलेत आणि ते तयार आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे आपण आता रोहित पवार यांचं नाव घेतलं. रोहित पवार म्हणजे काही कोणी सत्यवादी व्यक्ती नाही की त्याने कुठून तरी काहीतरी अशी बोगस कार्ड बनतात असा पुरावा दाखवला म्हणजे आता सगळं काही रोहित पवार बोलतील तेच खरं आहे असं काही नाही. रोहित पवार म्हणतात की मी जे दाखवतोय ते आम्ही वापरणार नाही. कोणी तुम्हाला विचारलंय तुम्ही हे वापरणार आहात की नाही वापरणार आहात? तुम्हाला त्याचा लखलाभ हो. परंतु ज्या प्रकारे गेली 2 वर्ष विरोधी पक्षांमधील सर्वच पक्ष आरडाओरड करत होते की निवडणुका ह्या तात्काळ घ्या, भीती कसली वाटते तुम्हाला? घाबरता का तुम्ही? जर तुमच्यामध्ये हिंमत असेल तर निवडणुका घेऊन दाखवा तुम्ही. आणि आता काही दिवसांपासून हेच विरोधी पक्ष काय बोलतायत तर निवडणुका कशा घेतात तेच बघू. तुम्ही निवडणुका जर घेतल्यात तर इकडून ठोसा मारू तिकडून ठोसा मारू. म्हणजे कसे दुटप्पी भूमिका यांची आहे ही या पण अरुणजी, तुम्ही ज्याला दुटप्पी भूमिका म्हणता अविनाश अभ्यंकरांना ती मान्य का? अविनाशजी, राज्य निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेताना सुरुवातीलाच सर्वोच्च न्यायालयाचा दाखला दिलेला होता आणि त्यांच्या म्हणण्यानुसार आपण हे सगळं करत असल्याचं देखील स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्या आदेशांचं पालन केलं जात आहे. नवनाथ बनही ज्या वेळेला बोलत होते त्यावेळेला तुमचा आक्षेप होता. अविनाशजी बोला. एक लक्षात घ्या, 100% सगळेजण सर्वोच्च न्यायालयाचा माझ्या सकट सन्मान करतातच. परंतु याद्या सदोष आहेत का नाही आहेत? याद्या नक्कीच सदोष आहेत आणि हे पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाहीये. आता इतरांना साक्षात्कार झालाय. जे आमच्या सत्याच्या मोर्चावर टीका करत होते, जे आमच्या सगळ्यांची चेष्टा करत होते, हा विषय इलेक्शनच्या मोडमध्ये आहात का, तयारी आहात का, नाहीच आहे. म्हणजे ह्यांना सगळ्यांना सदोष निवडणुका, सदोष याद्यांवरती निवडणुका लढवायच्या आहेत का? इकडे कुठेतरी संशयाची सुई आहे. नंबर 1. नंबर 2, ते जे काय म्हणतात आम्ही स्टार देऊ हे करू, लोकसभेनंतर विधानसभेपर्यंत साधारण 52 लाख मतदार ऍड झाले. 42 अधिक 10, मला वाटतं आता आजपासून म्हणजे आता 2 डिसेंबरला निवडणूक आहे, 7 नोव्हेंबरला याद्या प्रसिद्ध करणार आहेत. ह्यांच्याकडे आल्यात का याद्या? दोन यांनी मार्क केलेल्या. म्हणजे 7 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर त्याच्यामध्ये प्रचार प्रसार इतर गोष्टी सगळ्या करायच्या. आणि मला एक कळत नाही, विरोधी पक्ष सांगणार, विरोधी पक्ष बोलणारच ना, निवडणुका तुम्ही घेत नव्हतातच, असं खोटं होतं का? आणि जर घेणार असाल तर आम्ही आयोगाला सांगितले पारदर्शकपणे घ्या. या निवडणुका या याद्या स्वच्छ करून झालेल्या आहेत का असं इथे बसलेला एक तरी माणूस सांगू शकतो का? आयोगाच्या साक्षीने नाही, आयोगही स्वतः म्हणतोय आम्ही स्टार देऊ, आम्ही हे करू. त्याच्यामध्ये किती त्रुटी आहेत हे आता बोलून बोलून कंटाळा आला. आयोगाचं कौतुक करण्याचं काहीच कारण नाही. ज्यांना कौतुक करायचं त्यांनी कौतुक करावं. कौतुक करण्याचं त्यांनी काहीच केलेलं नाहीये. त्यांनी मतदारांना आणि विरोधकांना आणि सत्ताधाऱ्यांना गृहीत धरलेलं आहे. आता ते कोणा करता हे काम करतायत आणि म्हणून कोणाला आनंद होतोय का, हा आमच्या मनामध्ये प्रश्न आहे. प्रश्न इतकाच आहे, लोकशाहीमध्ये लोकशाही मार्गाने लोकशाहीचा मान राखून, लोकांच्या मतदानाचा मान राखून निवडणुका झाल्या पाहिजेत. माझ्या मना म्हणून मी काहीतरी सांगेन. तुम्ही कोणाला तरी विश्वासात घेतलं का हो? कशाबद्दलचं कौतुक करायचं आयोगाचं? असे कुठले तीर मारलेत त्यांनी? असे काय त्यांना साक्षात्कार घडले? त्यांनी यावं ना आता समोर. हे साधं एक उदाहरण देतो. ही कांदिवलीची 87 नंबरची यादी आहे. आता बोलण्याचा विषय नाहीये. अहो, एका मुलाचं नाव 3 वेळा इकडे, हे 3 इपिक नंबर इकडे आहेत त्याचे. काय करायचं? हे काय वाटेल ते बोलतायत उगाच. बघूया ना आपण, याद्या येतील ना 7 नोव्हेंबरला, किंवा कुठे कुठे डबल काय ते स्टार मारले ते आपण बघूया ना. यांना कसं आधीच कळलं स्टार मारले आणि स्वागत करतोय आम्ही म्हणून. नवनाथजी, स्वागत कुठल्या बेसिस वरती करताय? अविनाशजींचा प्रश्न हा अतिशय साधा सरळ सोपा आहे. याद्यांवरती तुम्हाला तरी या ठिकाणी दुसरा विश्वास आहे का? दुसरा प्रश्न असा आहे, इलेक्शन बोर्ड मध्ये कायम सत्ताधारी विरोधक कायम सगळेच असतात जे राजकारणात आहेत ते. परंतु इलेक्शन मोड याचा अर्थ निवडणूक आयोगाने सदोष यादीवरती घेतलेल्या निवडणुका नाहीत.
निवडणूक आयोगाने यादीचा कोणाचंही सॅटिस्फॅक्शन न करता बर. घेतलेल्या निवडणुका नाहीत. तुम्ही फक्त निवडणुका कंडक्ट करू शकता, लादू शकत नाही. या एक प्रकारे निवडणुका लादण्याचा कार्यक्रम केलेला आहे. नवनाथ बन बोलतील. राज्य निवडणूक आयोगाला त्याची उत्तर देता आली असं तुम्हाला तरी वाटतं का अरुणजी? माझ्या अभ्यासानुसार जेव्हा जेव्हा विरोधक केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आणि राज्य निवडणूक आयोगाकडे गेले होते तेव्हा प्रत्येकाने आपापल्या परीने जी योग्य उत्तरं होती ती दिली होती. परंतु विरोधकांनी जर ठरवलंच असेल की कोणतंही योग्य उत्तर दिलं तरी आपल्याला विरोधातच बोलायचंय, विरोधच करायचंय आणि चारही बाजूंनी आवाज उठला पाहिजे, तर जनतेला ते कळेल की हे सत्य आहे. आता पहा, थोड्याच वेळापूर्वी काँग्रेसचे प्रवक्ते आदरणीय सचिन सावंत यांनी असं सांगितलं की निवडणूक आयोग हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट का वापरत नाहीत. आम्ही त्यांना बोलून बोलून थकलो. परंतु जर एखादा अपवाद जर सोडला तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कधीही व्हीव्हीपॅट वापरला गेलेला नाही, हे आजपर्यंतचं सत्य आहे. हे सचिनजींना सुद्धा ठाऊक आहे. परंतु जनतेमध्ये एखादा संभ्रम सोडलाच पाहिजे हे यांनी सर्वांनी ठरवलेलं आहे की त्यांना असं वाटलं पाहिजे. पण राज्य निवडणूक आयोगाची तशी तयारीच नसल्याचं यापूर्वीच स्पष्ट करण्यात आलेलं आहे अरुणजी. यापूर्वीच राज्य निवडणूक आयोग जे आहे व्हीव्हीपॅट साठी तयार नसल्याचं त्यांनीच मान्य केलेलं आहे. नाही, पण आता सचिन म्हणाले ना, सचिनजी बोला. विशालजी, आता एक लक्षात घ्या, मला वाटतं अरुणजीने थोडंसं अधिक माहिती घ्यावी. पहिली गोष्ट अशी की ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगानं सांगितलं, कारण दिलं की कायद्यामध्ये आम्हाला मुभा नाही असं कारण दिलेलं आहे. आणि जर कायद्यामध्ये मुभा नाही, मी प्रश्न लक्षात घ्या, मी नेहमी माझे शब्द मोजून बोलतो, असं आहे की जर कायद्यामध्ये मुभा नाही तर त्याची टेस्टिंग 2017ला का केली होती, ती कुठल्या कायद्याच्या अन्वये केली होती, हा प्रश्न मी विचारला. आणि दुसरीकडे लक्षात घ्या की निवडणूक ही प्रक्रिया लोकशाही मजबूत करण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे वारंवार त्याच्यामध्ये बदल केले गेले पाहिजे, त्याच्यामध्ये सुधारणा केल्या गेल्या पाहिजे, ते अभिप्रेत असतं. त्यामुळे 2017ची 8 वर्षापूर्वी निवडणूक झाली आणि त्यानंतर देश पातळीवरती सगळीकडे व्हीव्हीपॅटचा वापर झालेला आहे. मग तुम्ही आता बाबा आझमच्या जमान्यामध्ये का चाललेला आहात, हा मुद्दा आहे. बाकी काय म्हणणं नाही आमचं. याच मुद्द्यावरती आपल्यालाही मत मांडायचं होतं. मी बोलू शकतो? बोला. पहिल्यांदा म्हणजे एक लक्षात घ्या, आता नवनाथजी म्हणाले की आदित्यचं काय झालं आणि संदीपचं काय झालं किंवा अजून कोणाचं काय झालं. प्रश्न असा आहे, कोण जिंकलं कोण हरणं हा विषय नाहीच आहे. मतदार याद्यांमध्ये गोंधळ आहे हे सगळ्यांनीच मान्य केलेलं आहे. विषय हा होता. विषय कुठे येतो, हा जे मी मोर्चा काढला होता, काल कोणीतरी म्हणालं की काहीतरी याच्यामध्ये फक्त मराठी लोकांचीच नावं घेतली, ह्याच्यामध्ये मतदाराचा घोळ हा विषय होता. त्यामुळे ह्याला कुठला तरी फेक नरेटिव्ह देऊन त्याच्यामध्ये कुठली जात धर्म नावं हा विषय नाहीये. राजसाहेबांनी संपूर्ण तो दाखवला होता, त्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माची लोक होती. जो दुबार आहे, जो बोगस आहे, जो मृत आहे, तो त्यातनं काढला गेलाच पाहिजे. नंबर 1. नंबर 2, आता जे शिवसेनेचे प्रवक्ते बोलत होते, मग त्यांना याचं कौतुक वाटतंय का की ईव्हीएम बरोबर व्हीव्हीपॅट नाहीये? ही कौतुकाची गोष्ट आहे. हा 12-14 कोटीचा महाराष्ट्र 9.5 कोटी. आपण शांत बसावीमध्ये बोललेलं नाहीये, आपण नंतर बोला. प्रश्न विचारता ना, 9.5 मी प्रश्न नंतर उत्तर द्या ना, आपण मी उत्तर देईन ना नंतर. 9.5 कोटी मतदार आहेत, आपण एवढे प्रगतशील देश आहोत, ईव्हीएम आपल्याकडे मॅनेज होत नाहीयेत. अख्ख्या देशात कुठेही प्रभागनिहाय निवडणुका होत नाहीत, फक्त महाराष्ट्रात होतात. चला हेही मान्य केलं. 3.5 वर्ष 5 वर्ष निवडणुका झालेल्या नाहीयेत आणि यांच्याकडे ईव्हीएम आहे, यांच्याकडे पुरेसं मनुष्यबळ नाहीये आणि ईव्हीएम बरोबर व्हीव्हीपॅट पाहिजे. हे काय आम्ही काय मोठा काही त्यांना अणुरेणू बनवायला सांगत नाही आहोत, अणुबॉम्ब बनवायला सांगत नाही आहोत. ही सिस्टीम आहे लोकशाहीची. आणि जगातला कुठलाही मोठा देश हे ईव्हीएम वापरतो का? आता हा विषय चर्चेचा नाहीये, परंतु ईव्हीएम असेल तर व्हीव्हीपॅट पाहिजे, हा कॉमन सेन्स आहे. हे 4थीतल्या विद्यार्थ्यालाही कळेल. आणि अत्यंत महत्वाचं एक लक्षात घ्या, आज सकाळची सगळ्या पक्षांची जी लोक जेव्हा भेटायला गेली होती तेव्हा तुम्ही प्रत्येकाचं स्टेटमेंट बघा. अतुल लोंढेजी असतील, आमचे बाळा नांदगावकर असतील, इतर सर्व असतील, तिकडे कुठल्याही प्रकारचं सहकार्य दिलं गेलं नाही. हे ऑन रेकॉर्ड ते बोलले चॅनल्सला. इनफॅक्ट त्यांना ताटकळत ठेवून, कशासाठी ताटकळत ठेवता तुम्ही? काय प्रॉब्लेम आहे तुमची आधीची अपॉइंटमेंट घेतलेली असताना? हे विषय तुम्हाला छोटे वाटतील, परंतु कुठेतरी माणसाला कशा प्रकारे त्रास देता येईल आणि दुसऱ्याला की तुम्ही पायगड्या टाकता, ते म्हणतील तसे वागता आणि त्याची काय कौतुक करायची. आणि पुन्हा ते काय म्हणाले, हे ह्यांना सांगत होते, तिकडचे आयुक्त ह्यांना सांगत होते, कोण अधिकारी होते ते, हे ऑन एअर आहे, तुमच्याकडे ऑन रेकॉर्ड आहे ते, की आमच्या हातात काही नाही, तुम्ही मुंबईला विचारा. मग सचिन सावंतजींना विचारा. आम्ही जेव्हा मुंबईला गेलो तेव्हा हे जे 2 गोल बसले होते ना दोघे जण, एक्सप्रेशनलेस वंडर,
काही चर्चेवर नव्हतं. देखते है, करते है, बघतो, सांगतो. विषय जय पराजयचा नाहीये. विषय ह्याचं मतदान गेलं त्याला का त्याचं मतदान ह्याला, हा विषय नाहीच आहे. सत्ताधाऱ्यांपासून विरोधकांपर्यंत सगळ्यांनी यादीतला गोंधळ सांगितलेला आहे. सदोष याद्यांवरती आपण मतदान घेत आहात आणि 2 स्टार आम्हाला बघून दे ना. 2 स्टार सगळीकडे लावलेत का? त्याच्याकरता वेळ तुम्ही किती दिलाय? 7 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर. हा वेळ बरोबर आहे तुम्हाला वाटतं? आता सचिनजी म्हणाले 42 लाख. सचिनजी 42 लाख अधिक 10 लाख 52 लाख मतदार ऍड झालेले आहेत. हे कुठून शोधायचे, काय करायचे? प्रत्येक पक्ष असतो इलेक्शन मोडला, पण कौतुक करताना किती तिथे घरंगळत जावं याचा विचार आपण केला पाहिजे. विषय असा आहे, ती स्वायत्त संस्था आहे, त्यांनी स्वतंत्र वागावं. इथे कोण जिंकतं कोण हरतं नाहीच. याद्या सुदृढ करा, याद्या अतिशय सुदृढ करा यावरती तुमचा भर आहे. नवनाथ बन, मला आपल्याला थेट विचारायचं आहे की एका बाजूला राज्य आणि केंद्र निवडणूक आयोग जो आहे त्यामध्ये जो समन्वयाचा अभाव दिसून आला तो अनेक वेळेला अधोरेखित करण्यात आला. सदोष याद्यांचं काय? दुसरीकडे सदोष याद्या आहेत हे आपणही मान्य केलं. त्यानंतर वोट जिहादचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. मतदारांनी कुणावरती विश्वास ठेवायचा? कारण निवडणूक आयोग आणि सर्व राजकीय पक्ष यांच्यात जर योग्य समन्वय असेल तरच निवडणुका पार पडतात, लोकशाही बळकट होते. पुढचा अध्याय काय नवनाथजी? याद्या सदोष आहेत त्याबद्दल भारतीय जनता पार्टीने देखील ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. परंतु आपल्याला प्रचलित पद्धतीनुसार निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितले की 31 जानेवारी 2026 पर्यंतच्या आधी निवडणुका घ्या. त्याच्यानुसार आता निवडणूक घोषित झाल्यात. आता समजा दुबार मतदानाबद्दल स्टार करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतलाय. आता त्याच्याही पलीकडे काही बूथवर जर का दुबार मतदान होणार असेल तर प्रत्येक पक्षाचा पोलिंग एजंट प्रत्येक बूथवर असतो. प्रत्येक पोलिंग एजंटला मतदार ओळखपत्र दाखवतो, त्याची तपासणी होते आणि त्याच्यानंतर मतदान होते. भारतीय जनता पार्टीची सगळ्या जवळपास महाराष्ट्रामध्ये 1 लाख बूथ आहेत. प्रत्येक बूथवर आमचा पोलिंग एजंट असतो आणि त्या पोलिंग एजंटच्या माध्यमातून पूर्ण तपासणी केली जाते. त्याचं आधार कार्ड तपासलं जातं, त्याचे जे काही पुरावे असतात ते तपासलं जातं, त्याचं नाव मतदार यादी आहे का ते तपासलं जातं. त्याच्यावर एखाद्या पक्षाने हरकत घेतली तर ते मतदान अधिकारी तिथला निर्णय घेत असतो. ही सगळी यंत्रणा आपल्याकडे आहे. पण दुर्दैवानं काय झालंय, बाकी सगळ्या पक्षाकडे कदाचित ती यंत्रणा असेल. भारतीय जनता पार्टीकडे प्रत्येक बूथवर जवळपास 1 लाख बूथवर आमचे पोलिंग एजंट असतात, ते काम करत असतात. आणि कोणी दुबार मतदान करत असेल, कोणी डुप्लिकेट मतदान करत असेल, कोणी खोटा आधार कार्ड किंवा खोटा आय कार्ड दाखवून मतदान करत असेल तर त्या सगळ्यावर ऑब्जेक्शन घेण्याचा लोकशाही मार्गाने अधिकार आपल्याला असतो. तो अधिकार प्रत्येक पक्षाने वापरला पाहिजे आणि त्याबद्दल आपल्याला काही हरकती असतील त्या हरकती आपण इलेक्शन कमिशनला सांगितल्या पाहिजे. इलेक्शन कमिशन निश्चितपणे त्यावर कारवाई करेल. विनाकारण भोई थोपाटण्याचं काम आणि फेक नरेटिव्ह निर्माण करण्याचं काम दुर्दैवाने काही पक्षाकडनं केलं जातं. लोकसभेला यांना काही ऑब्जेक्शन नव्हतं, लोकसभेला सगळं आलबेल होतं. लोकसभेची निवडणूक झाली तेव्हाबद्दल सचिन सावंत बोलले नाहीत की महाराष्ट्रामध्ये आम्हाला 31 जागा मिळाल्या, त्यावेळेला दुबार मतदान होते, तिबार मतदान होते. सन्माननीय राज ठाकरे यांनी आपल्या सभेमध्ये भोयर, पाटील यांची नावं जाहीर केली की यांची दुबार नावं आहेत, पण शेख, सय्यद, सलीम यांची दुबार नावं आहेत, तिबार नावं आहेत. त्याच्याबद्दल महाविकास आघाडी चिडीचुप्प बंद आहे, कारण यांना मताचं राजकारण करायचंय. त्यांना मताचं राजकारण, ऐकून घ्या माझं, ऐकून, तुम्हाला मतांचं राजकारण करायचं हे विषयच आहे. तुम्ही भोयर, पाटील यांचं नाव, हा विषयच आहे. तुम्ही भोयर, पाटील यांचं नाव मतदार यादीचे घोळ सांगतो. ऐकून घ्या, ऐकून घ्या माझं संपल्यानंतर तुम्ही बोला. अविनाशजी माझं झाल्यानंतर बोला. तुम्ही जाणीवपूर्वक तुमच्या सभेमध्ये भोयर, पाटील यांची नावं घेतली, तुम्ही सय्यद खान यांची नावं घेत नाही. तुम्हाला त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन नाहीये, तुम्ही याच्याबद्दल ऑब्जेक्शन घेत नाहीये. ऐकून घ्या माझं, ऐकून घ्या माझं झाल्यानंतर तुम्हाला जे काही बोलायचं ते बोला. माझं ऐकून घेतल्यानंतर तुम्हाला जे काही बोलायचं ते बोला. अविनाशजी जे काही बोलायचं ते माझं झाल्यानंतर तुम्ही चुकीचं बोललात तर मी तुम्हाला, आपल्याकडे वेळेची देखील तितकीच कमतरता आहे. मला इतकंच विचारायचं जाता जाता, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काम जर का इलेक्शनचा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून जाणार नाही. महाराष्ट्रातल्या जनतेला देखील तुम्ही शिकवू नका कोणाला काय वाटतं ते माहिती आहे. काय तुम्ही काय सगळ्यांचा मक्ता घेतलाय काय? आहे कुणासोबत जन आधार आहे.
नाही, तुम्ही पण मक्ता घेतलाय का सगळ्यांचा? तुम्ही पण सांगू तुम्ही नका. घेतलाय का सगळ्यांचा मक्ता? महाराष्ट्रातली जनता तुम्ही विषय विधानसभेच्या का बदलला निवडणुकीत त्याचं कारण भारतीय नसताना? जनता बरं, आपण पार्टी- विषय मुद्द्याकडे बदलला पुन्हा एकदा त्याचं येऊयात. कारण वेळेची देखील कमतरता आहे. महाराष्ट्रातल्या जनतेनं सचिनजी, विषय बदलला त्याचं सचिनजी, कारण मी नसताना. आपल्यापासून सुरुवात विषय करेल बदलला यावेळेला. त्याचं कारण सचिनजी, नसताना. तुम्ही का येत्या बदलला काळातील गेलाय? स्थानिक का तुम्ही स्वराज्य ते निर्माण संस्थांच्या करताय? निवडणुका या निश्चितच पारदर्शकतेनं पार पडतील असं आपल्याला वाटतं का? सचिनजी, नवनाथजी, अविनाशजी, मी आपल्यालाही विनंती करतो. सचिनजी बोला. हा, असं आहे की पहिली गोष्ट अशी आहे की मगापासून मी नवनाथ बनचा ऐकतो आहे. त्यांच्याच नेत्यांनी सांगितलं ना की मतदार यादीच रद्द करण्याची आवश्यकता. खरं तर विशालजी, अविनाशजी अभ्यंकर यांनी जे मुद्दे मांडलेत की मतदार याद्यांवर आक्षेप आहेच, परंतु इलेक्शन कमिशनच्या पत्रकार परिषदेमध्ये आज त्यांनी सांगितले की जिथे दुबाल मतदान असेल, कदाचित अविनाशजी अभ्यंकर यांना वेळ नसल्यामुळे त्यांनी पत्रकार परिषद ऐकली नसेल. इलेक्शन कमिशननं त्या पत्रकार परिषदेत सांगितलं की जिथं दबाल नाव किंवा टिबल नाव असेल त्याच्यामध्ये स्टार लावणार असं इलेक्शन कमिशननं सांगितलं. त्या आधारे मी तो मुद्दा मांडला. बरं, दुसरा मुद्दा असा आहे की जर का मतदान चोरी झाली आणि हे सगळं आपण गडबड आहे असं म्हटलं तर वरळीमध्ये संदीप देशपांडे यांचा पराभव झाला आणि आदित्य ठाकरे यांचा विजय झाला. म्हणजे संदीप देशपांडेंची मतं आदित्य ठाकरेंना गेली का? किंवा माहीममध्ये अमित ठाकरे यांचा पराभव झाला आणि महेश सावंत यांचा विजय झाला, तर अमित ठाकरे यांची मतं महेश सावंत यांनी गेली का? हे जे लॉजिक लावले जातं ना, हे लॉजिकच हे लॉजिकच चुकीचं आहे. या वेळेला महाविकास आघाडीला लोकसभेला 48 पैकी 31 जागा मिळाल्या. त्यावेळेला कुठेही यांनी ऑब्जेक्शन घेतलं नव्हतं. त्यांना कुठेही मतदार यादी 6 महिने झाले विधानसभेच्या निवडणुकीत, तोपर्यंत कुणालाही ऑब्जेक्शन नव्हता. त्याबद्दल कुणी ऑब्जेक्शन घेतला ना? मला बोलू द्या. अभ्यंकरजी, तुमचं बोलताना मी ऐकून घेतलं, किमान ऐकून घ्या माझं. ज्या वेळेला बोलायची सवय नाहीये, परंतु आपण चुकीचं नरेटिव्ह सेट करताय. आपण चुकीचं म्हणून मी मध्ये बोललो. ऐकून घ्या, आपण बोला, मग मी ऐका ना, बोलेन. माझं संपल्यानंतर तुम्हाला उत्तर द्यायला विशालजी वेळ देतील. विशालजी वेळ देतील. अविनाशजी, सचिनजी येतो आपल्याकडे. धन्यवाद. मी सांगितलं, धन्यवाद. तर धन्यवाद. ज्या पद्धतीनं 6 महिने निवडणुकीला झाले, विधानसभेच्या एकाही पक्षानं ऑब्जेक्शन घेतलं नाही. राहुल गांधींना मध्येच कुठेतरी सुचलं की आपला पराभव होतोय आणि त्याबद्दल आपण काहीतरी कारण सांगितली पाहिजे, म्हणून राहुल गांधींनी नक्षलवाद्यांचा अजेंडा पुढे रेटण्यासाठी पहिल्यांदा अशा पद्धतीची मतचोरी झाली वगैरे असं 2-3 महिन्यापूर्वी सांगायला सुरुवात केली. त्यानंतर मग महाविकास आघाडीला जाग झाली आणि राज ठाकरे यांनी देखील त्याच्यामध्ये उडी घेतली. खरं तर 6 महिने आधी कुणीही याबद्दल बोलत नव्हतं. संदीप देशपांडे यांची मतं आदित्य ठाकरे यांनी घेऊन विजय झाले असतील तर त्याची कबुली मनसेनं द्यावी, किंवा महेश सावंत यांना मतं मिळाली आणि अमित ठाकरे यांची मतं त्यांच्याकडे गेली, याबद्दल त्यांनी खरं तर महेश सावंत आणि नाही, पण नवराजी, तुम्ही जे म्हणताय की राहुल गांधींनी हा प्रश्न का उपस्थित केला, सचिन सावंतांना मला विचारायचं आहे की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या वेळेला देखील हीच परिस्थिती होती का? आणि आताच्या याद्यांबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतं? भाजपचं थेट म्हणणं आहे, नवनाथ बन या ठिकाणी बोलताना दिसत आहेत की हाच आक्षेप पूर्वी का नाही, आताच का? पराभवाचं कुठेतरी समर्थन करण्यासाठी आहे का? सचिनजी. विशालजी, दुटप्पीपणा हा भारतीय जनता पक्षाला संघाच्या म्हणजे त्यांच्या ज्या जी ही आहे संस्था आहे त्यांच्या शाखेतनं शिकवलं जातं. त्यामुळे खोटं बोलावं, रेटून बोलावं हे सातत्यानं त्यांचं चालत असतं. आताच त्यांचा बघा कसा दुटप्पीपणा मी त्या ठिकाणी म्हणजे लोकांच्या समोर आणतो. बघा, पहिली गोष्ट अशी की लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान म्हणजे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या मध्ये जवळपास 41 लाख मतदार वाढलेले आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला त्याच्याही पेक्षा सांगतो आधी की 15 ऑक्टोबर 2024 ला ज्यावेळेला विधानसभा निवडणूक डिक्लेअर झाली, त्याच्यानंतर 4 दिवसाची विंडो दिली होती, त्यामध्ये जवळपास 6.5 लाख मतदार वाढलेले आहेत. आणि या यादीच्या संदर्भामध्ये आम्हाला पाहिजे आहे म्हणून निवडणूक आयोगाकडे ज्या वेळेला सांगितलं, ही लक्षात घ्या, आता ही यादी ही पूर्ण अवस्थेमध्ये मिळालेली नाही. तुम्हाला आता पूर्ण यादी संपूर्णपणे त्या ठिकाणी डाउनलोड करता येत नाही. त्यांनी त्याच्यातून इमेज फाईल पाठवली होती. इमेज फाईल केल्यामुळं त्याचं मूल्यमापन, त्याचं अनालिसिस हे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून करता येत नाही. एकेका यादीला करायला इतका वेळ लागला आणि त्यानंतर तो डेटा घेऊन निवडणूक आयोगाच्याच डेटावरती विश्लेषण करून तो राहुल गांधीने मांडलेला आहे. त्यामुळे तेवढा वेळ लागला होता. आता प्रश्न असा आहे की आम्हाला आताच काही दिवसापूर्वी यांनी आता ज्यावेळेला आम्ही 1 नोव्हेंबरचा मोर्चा घेतला त्यावेळेला तोंडाला पट्टी लावून बसले होते मूक मोर्चा करून. आणि भारतीय जनता पक्षाने काय म्हणावं तर आम्हाला म्हटलं गेलं की आम्ही फेक नॅरेटिव्ह करत आहोत.
म्हणजे एके ठिकाणी आम्हाला फेक नॅरेटिव्ह करायचं, कारण आम्ही त्या ठिकाणी मतदार यादीच्या घोळा संदर्भात बोलतो, तर ते फेक नॅरेटिव्ह आहे. आणि त्यानंतर माननीय मुख्यमंत्री म्हणतायत की महाराष्ट्रामधल्या यादींमध्ये त्या ठिकाणी विश्लेषण करायची आवश्यकता आहे, SIR ची आवश्यकता आहे. बावनकुळे म्हणतायत की आता ती मतदार यादीच रद्द केली पाहिजे. आशिष शेलार म्हणतायत प्रॉब्लेम आहे, ते अमित साटम म्हणतायत, सगळेजण आता म्हणतात त्या यादीमध्ये प्रॉब्लेम आहे. यादी रद्द केली म्हणजे करावी अशा तऱ्हेचं भारतीय जनता पक्षाचे नेते आता मत मांडतात. म्हणजे आता दुटप्पीपणा कोणाचा झाला, हे साधी गोष्ट आहे. आता निवडणूक आयोगानं जी भूमिका घेतली पाहिजे होती, तुम्ही साधी गोष्ट लक्षात घ्या. यांना खऱ्या अर्थानं कायदा काय सांगतो की जी विधानसभा शेवटची निवडणूक झालेली आहे त्या निवडणुकीची अंतिम यादीच तुम्ही या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये घेतली पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय, 30 ऑक्टोबर 2024 ची घेतली पाहिजे. ह्यांनी का ठरवलं 1 जुलैची, कोणत्या बेसिसवर ठरवलं, आजतागायत त्यांनी सांगितलेलं आहे. बरं, आता दुसरी गोष्ट अशी की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोग घेतं. ते म्हणतंय की आम्ही याच्यामध्ये जी काही यादी आम्हाला केंद्रीय निवडणूक आयोग देतंय त्याच्यामध्ये बदल करता येत नाही, त्यामुळे जे देत आहेत त्याच्यावर आम्ही निवडणूक घेतो. 1 जुलैची त्यांनी निर्धारित केली. आता त्याच राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पत्र पाठवलंय की 15 ऑक्टोबर पर्यंत आम्हाला ती यादी द्या म्हणून. आणि केंद्रीय निवडणूक आयोग आता देत नाही, तर केंद्रीय निवडणूक आयोगाला आक्षेप काय आहे 15 ऑक्टोबरची देण्याच्या मध्ये? त्यांनी मागितले, त्यांनी दिली पाहिजे, तेही ते देत नाहीत. म्हणजे या ठिकाणी देखील या दोघांचं जे काही एकमेकांकडे ढकलण्याची जी प्रक्रिया आहे ती समोर येते. सगळे तिसरा मुद्दा, व्हीव्हीपॅटच्या संदर्भात आजही म्हणजे निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं गेलं आणि त्याने असं म्हटलं गेलं की म्हटलं त्यांनी की कायद्यामध्ये आम्हाला मुभा नाही. आता मला एक गोष्ट सांगा की याच निवडणूक आयोगानं, राज्य निवडणूक आयोगानं स्थानिक स्वराज्य संस्थाच्या 2017च्या निवडणुकीमध्ये नांदेड वाघाळा महानगरपालिकेमध्ये व्हीव्हीपॅटचं टेस्टिंग केलेली आहे एका वॉर्डामध्ये. त्यावेळेला कुठला कायदा त्यांना आडवा आला होता? त्यामुळे हे जे काही सातत्यानं कारणं दाखवायचा प्रकार चाललेला आहे ते निश्चितपणे मला असं वाटतं की कोणाच्या तरी किंवा भारतीय जनता पक्षाच्या प्रभावाखाली आहे का, हा मुद्दा आमच्या समोर त्या ठिकाणी येतो. आणि म्हणूनच या दृष्टिकोनातून सरळ सरळ ही मतदार यादी घोळयुक्त आहे असं सगळ्यांचं म्हणणं आहे. लोकशाहीमध्ये राजकीय पक्ष महत्वाची भूमिका ठेवतात, इथे सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही म्हणतात. मग निवडणूक आयोगानं या संदर्भामध्ये ऍक्शन घेणं किंवा त्याच्यावर पावलं उचलणं याच्यासाठी त्यांना कोणी थांबवलेलं आहे? केंद्रीय निवडणूक आयोग असेल किंवा राज्य निवडणूक आयोग असेल, यामध्ये समन्वय नसल्याचा थेट आरोप आपण यावेळेला करताय. आणि राहुल गांधी यांनी आताच हा मुद्दा का उपस्थित केला? यापूर्वीच्या याद्या आणि आत्ताची यादी, केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग यामध्ये समन्वय नाही हे यापूर्वीपासूनच बोललं जात होतं. ज्या ज्या वेळेला सर्व पक्षांनी एकत्र जाऊन भेट घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला अधिकाऱ्यांकडे उत्तरं नसल्याचं स्पष्ट झालेलं होतं. आजच्याही पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. राज्य निवडणूक आयोगाला त्याची उत्तरं देता आली असं तुम्हाला तरी वाटतं का, अरुणजी? माझ्या अभ्यासानुसार जेव्हा जेव्हा विरोधक केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आणि राज्य निवडणूक आयोगाकडे गेले होते तेव्हा प्रत्येकाने आपापल्या परीने जी योग्य उत्तरं होती ती दिली होती. परंतु विरोधकांनी जर ठरवलंच असेल की कोणतंही योग्य उत्तर दिलं तरी आपल्याला विरोधातच बोलायचंय, विरोधच करायचंय आणि चारही बाजूंनी आवाज उठला पाहिजे, तर जनतेला ते कळेल की हे सत्य आहे. आता पहा, थोड्याच वेळापूर्वी काँग्रेसचे प्रवक्ते आदरणीय सचिन सावंत यांनी असं सांगितलं की निवडणूक आयोग हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट का वापरत नाहीत? आम्ही त्यांना बोलून बोलून थकलो. परंतु जर एखादा अपवाद जर सोडला तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कधीही व्हीव्हीपॅट वापरला गेलेला नाही हे आजपर्यंतचं सत्य आहे. हे सचिनजींना सुद्धा ठाऊक आहे. परंतु जनतेमध्ये एखादा संभ्रम सोडलाच पाहिजे हे यांनी सर्वांनी ठरवलेलं आहे की त्यांना असं वाटलं पाहिजे. पण राज्य निवडणूक आयोगाची तशी तयारीच नसल्याचं यापूर्वीच स्पष्ट करण्यात आलेलं आहे अरुणजी. यापूर्वीच राज्य निवडणूक आयोग जे आहे व्हीव्हीपॅट साठी तयार नसल्याचं त्यांनीच मान्य केलेलं आहे. नाही, पण आता सचिन म्हणाले ना, सचिनजी बोला. विशालजी, आता एक लक्षात घ्या, मला वाटतं अरुणजीने थोडंसं अधिक माहिती घ्यावी. पहिली गोष्ट अशी की ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगानं सांगितलं, कारण दिलं की कायद्यामध्ये आम्हाला मुभा नाही असं कारण दिलेलं आहे. आणि जर कायद्यामध्ये मुभा नाही, मी प्रश्न लक्षात घ्या, मी नेहमी माझे शब्द मोजून बोलतो, असं आहे की जर कायद्यामध्ये मुभा नाही तर त्याची टेस्टिंग 2017ला का केली होती, ती कुठल्या कायद्याच्या अन्वये केली होती, हा प्रश्न मी विचारला. आणि दुसरीकडे लक्षात घ्या की निवडणूक ही प्रक्रिया लोकशाही मजबूत करण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे वारंवार त्याच्यामध्ये बदल केले गेले पाहिजे, त्याच्यामध्ये सुधारणा केल्या गेल्या पाहिजे, ते अभिप्रेत असतं. त्यामुळे 2017ची 8 वर्षापूर्वी निवडणूक झाली आणि त्यानंतर देश पातळीवरती सगळीकडे व्हीव्हीपॅटचा वापर झालेला आहे. मग तुम्ही आता बाबा आझमच्या जमान्यामध्ये का चाललेला आहात, हा मुद्दा आहे. बाकी काय म्हणणं नाही आमचं. याच मुद्द्यावरती आपल्यालाही मत मांडायचं होतं. मी बोलू शकतो? बोला.
पहिल्यांदा म्हणजे एक लक्षात घ्या, आता नवनाथजी म्हणाले की आदित्यचं काय झालं आणि संदीपचं काय झालं किंवा अजून कोणाचं काय झालं. प्रश्न असा आहे, कोण जिंकलं कोण हरणं हा विषय नाहीच आहे. मतदार याद्यांमध्ये गोंधळ आहे हे सगळ्यांनीच मान्य केलेलं आहे. विषय हा होता. विषय कुठे येतो हा जे मी मोर्चा काढला होता, काल कोणीतरी म्हणालं की काहीतरी ह्याच्यामध्ये फक्त मराठी लोकांचीच नावं घेतली, ह्याच्यामध्ये मतदार यादीचा घोळ हा विषय होता. त्यामुळे ह्याला कुठला तरी फेक नरेटिव्ह देऊन त्याच्यामध्ये कुठली जात धर्म नावं हा विषय नाहीये. राजसाहेबांनी संपूर्ण तो दाखवला होता, त्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माची लोक होती. जो दुबार आहे, जो बोगस आहे, जो मृत आहे तो त्यातनं काढला गेलाच पाहिजे. नंबर 1. नंबर 2, आता जे शिवसेनेचे प्रवक्ते बोलत होते, मग त्यांना याचं कौतुक वाटतंय का की ईव्हीएम बरोबर व्हीव्हीपॅट नाहीये? ही कौतुकाची गोष्ट आहे. हा 12-14 कोटीचा महाराष्ट्र 9.5 कोटी. आपण शांत बसावीमध्ये बोललेलं नाहीये, आपण नंतर बोला. मला प्रश्न विचारता ना, 9.5 मी प्रश्न नंतर उत्तर द्या ना, आपण मी उत्तर देईन ना नंतर. 9.5 कोटी मतदार आहेत, आपण एवढे प्रगतशील देश आहोत, ईव्हीएम आपल्याकडे मॅनेज होत नाहीयेत. अख्ख्या देशात कुठेही प्रभागनिहाय निवडणुका होत नाहीत, फक्त महाराष्ट्रात होतात. चला हेही मान्य केलं. 3.5 वर्ष 5 वर्ष निवडणुका झालेल्या नाहीयेत आणि यांच्याकडे ईव्हीएम आहे, यांच्याकडे पुरेसं मनुष्यबळ नाहीये आणि ईव्हीएम बरोबर व्हीव्हीपॅट पाहिजे. हे काय आम्ही काय मोठा काही त्यांना अणुरेणू बनवायला सांगत नाही आहोत, अणुबॉम्ब बनवायला सांगत नाही आहोत. ही सिस्टीम आहे लोकशाहीची. आणि जगातला कुठलाही मोठा देश हे ईव्हीएम वापरतो का? आता हा विषय चर्चेचा नाहीये, परंतु ईव्हीएम असेल तर व्हीव्हीपॅट पाहिजे, हा कॉमन सेन्स आहे. हे 4थीतल्या विद्यार्थ्यालाही कळेल. आणि अत्यंत महत्वाचं एक लक्षात घ्या, आज सकाळचे सगळ्या पक्षांची जी लोक जेव्हा भेटायला गेली होती तेव्हा तुम्ही प्रत्येकाचं स्टेटमेंट बघा. अतुल लोंढेजी असतील, आमचे बाळा नांदगावकर असतील, इतर सर्व असतील, तिकडे कुठल्याही प्रकारचं सहकार्य दिलं गेलं नाही. हे ऑन रेकॉर्ड ते बोलले चॅनल्सला. इनफॅक्ट त्यांना ताटकळत ठेवून, कशासाठी ताटकळत ठेवता तुम्ही? काय प्रॉब्लेम आहे तुमची आधीची अपॉइंटमेंट घेतलेली असताना? हे विषय तुम्हाला छोटे वाटतील, परंतु कुठेतरी माणसाला कशा प्रकारे त्रास देता येईल आणि दुसऱ्याला की तुम्ही पायगड्या टाकता, ते म्हणतील तसे वागता आणि त्याची काय कौतुक करायची. आणि पुन्हा ते काय म्हणाले, हे ह्यांना सांगत होते, तिकडचे आयुक्त ह्यांना सांगत होते, कोण अधिकारी होते ते, हे ऑन एअर आहे, तुमच्याकडे ऑन रेकॉर्ड आहे ते, की आमच्या हातात काही नाही, तुम्ही मुंबईला विचारा. मग सचिन सावंतजींना विचारा. आम्ही जेव्हा मुंबईला गेलो तेव्हा हे जे 2 गोल बसले होते ना दोघे जण, एक्सप्रेशनलेस वंडर, काही चेहऱ्यावर नव्हतं. देखते है, करते है, बघतो, सांगतो. विषय जय पराजयचा नाहीये. विषय ह्याचं मतदान गेलं त्याला का त्याचं मतदान ह्याला, हा विषय नाहीच आहे. सत्ताधाऱ्यांपासून विरोधकांपर्यंत सगळ्यांनी यादीतला गोंधळ सांगितलेला आहे. सदोष याद्यांवरती आपण मतदान घेत आहात आणि 2 स्टार आम्हाला बघून दे ना, 2 स्टार सगळीकडे लावलेत का? त्याच्याकरता वेळ तुम्ही किती दिलाय? 7 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर. हा वेळ बरोबर आहे तुम्हाला वाटतं? आता सचिनजी म्हणाले 42 लाख. सचिनजी 42 लाख अधिक 10 लाख 52 लाख मतदार ऍड झालेले आहेत. हे कुठून शोधायचे, काय करायचे? प्रत्येक पक्ष असतो इलेक्शन मोडला, पण कौतुक करताना किती तिथे घरंगळत जावं ह्याचा विचार आपण केला पाहिजे. विषय असा आहे, ती स्वायत्त संस्था आहे, त्यांनी स्वतंत्र वागावं. इथे कोण जिंकतं कोण हरता नाहीच. याद्या सुदृढ करा, याद्या अतिशय सुदृढ करा, यावरती तुमचा भर आहे. नवनाथ बन, मला आपल्याला थेट विचारायचं आहे की एका बाजूला राज्य आणि केंद्र निवडणूक आयोग जो आहे त्यामध्ये जो समन्वयाचा अभाव दिसून आला तो अनेक वेळेला अधोरेखित करण्यात आला. सदोष याद्यांचं काय? दुसरीकडे सदोष याद्या आहेत हे आपणही मान्य केलं. त्यानंतर वोट जिहादचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. मतदारांनी कुणावरती विश्वास ठेवायचा? कारण निवडणूक आयोग आणि सर्व राजकीय पक्ष यांच्यात जर योग्य समन्वय असेल तरच निवडणुका पार पडतात, लोकशाही बळकट होते. पुढचा अध्याय काय नवनाथजी? याद्या सदोष आहेत त्याबद्दल भारतीय जनता पार्टीने देखील ऑब्जेक्शन घेतलेलं आहे, परंतु आपल्याला प्रचलित पद्धतीनुसार निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितले की 31 जानेवारी 2026 पर्यंतच्या आधी निवडणुका घ्या. त्याच्यानुसार आता निवडणूक घोषित झाल्यात. आता समजा दुबार मतदानाबद्दल स्टार करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतलाय. आता त्याच्याही पलीकडे काही बूथवर जर का दुबार मतदान होणार असेल तर प्रत्येक पक्षाचा पोलिंग एजंट प्रत्येक बूथवर असतो. प्रत्येक पोलिंग एजंटला मतदार ओळखपत्र दाखवतो, त्याची तपासणी होते आणि त्याच्यानंतर मतदान होते. भारतीय जनता पार्टीची सगळ्या जवळपास महाराष्ट्रामध्ये 1 लाख बूथ आहेत. प्रत्येक बूथवर आमचा पोलिंग एजंट असतो आणि त्या पोलिंग एजंटच्या माध्यमातून पूर्ण तपासणी केली जाते. त्याचं आधार कार्ड तपासलं जातं, त्याचे जे काही पुरावे असतात ते तपासलं जातं, त्याचं नाव मतदार यादी आहे का ते तपासलं जातं. त्याच्यावर एखाद्या पक्षाने हरकत घेतली तर ते मतदान अधिकारी तिथला निर्णय घेत असतो. ही सगळी यंत्रणा आपल्याकडे आहे. पण दुर्दैवानं काय झालंय,
बाकी सगळ्या पक्षाकडे कदाचित ती यंत्रणा असेल. भारतीय जनता पार्टीकडे प्रत्येक बूथवर जवळपास 1 लाख बूथवर आमचे पोलिंग एजंट असतात, ते काम करत असतात. आणि कोणी दुबार मतदान करत असेल, कोणी डुप्लिकेट मतदान करत असेल, कोणी खोटा आधार कार्ड किंवा खोटा आय कार्ड दाखवून मतदान करत असेल, तर त्या सगळ्यावर ऑब्जेक्शन घेण्याचा लोकशाही मार्गाने अधिकार आपल्याला असतो. तो अधिकार प्रत्येक पक्षाने वापरला पाहिजे आणि त्याबद्दल आपल्याला काही हरकती असतील त्या हरकती आपण इलेक्शन कमिशनला सांगितल्या पाहिजे. इलेक्शन कमिशन निश्चितपणे त्यावर कारवाई करेल. विनाकारण भोई थोपाटण्याचं काम आणि फेक नरेटिव्ह निर्माण करण्याचं काम दुर्दैवाने काही पक्षाकडनं केलं जातं. लोकसभेला यांना काही ऑब्जेक्शन नव्हतं, लोकसभेला सगळं आलबेल होतं. लोकसभेची निवडणूक झाली तेव्हाबद्दल सचिन सावंत बोलले नाहीत की महाराष्ट्रामध्ये आम्हाला 31 जागा मिळाल्या, त्यावेळेला दुबार मतदान होते, तिबार मतदान होते. सन्माननीय राज ठाकरे यांनी आपल्या सभेमध्ये भोयर, पाटील यांची नावं जाहीर केली की यांची दुबार नावं आहेत, पण शेख, सय्यद, सलीम यांची दुबार नावं आहेत, तिबार नावं आहेत. त्याच्याबद्दल महाविकास आघाडी चिडीचुप्प बंद आहे, कारण यांना मताचं राजकारण करायचंय. त्यांना मताचं राजकारण, ऐकून घ्या माझं ऐकून, तुम्हाला मतांचं राजकारण करायचं हे विषयच आहे. तुम्ही भोयर, पाटील यांचं नाव हा विषयच आहे. तुम्ही भोयर, पाटील यांचं नाव मतदार यादीचे घोळ सांगतो. ऐकून घ्या माझं संपल्यानंतर तुम्ही बोला. अविनाशजी माझं झाल्यानंतर बोला. तुम्ही जाणीवपूर्वक तुमच्या सभेमध्ये भोयर, पाटील यांची नावं घेतली, तुम्ही सय्यद खान यांची नावं घेत नाही. तुम्हाला त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन नाहीये, तुम्ही याच्याबद्दल ऑब्जेक्शन घेत नाहीये. ऐकून घ्या माझं, ऐकून घ्या माझं झाल्यानंतर तुम्हाला जे काही बोलायचं ते बोला. माझं ऐकून घेतल्यानंतर तुम्हाला जे काही बोलायचं ते बोला. अविनाशजी जे काही बोलायचं ते माझं झाल्यानंतर तुम्ही चुकीचं बोललात तर मी आपल्याकडे वेळेची देखील तितकीच कमतरता आहे. मला इतकंच विचारायचं आहे जाता जाता, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काम जर का इलेक्शनचा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून बसायची जाणार नाही. महाराष्ट्रातल्या जनतेला देखील तुम्ही शिकवू नका कोणाला काय वाटतं ते माहिती आहे. काय तुम्ही काय सगळ्यांचा मक्ता घेतलाय काय आहे, कुणासोबत जन आधार आहे. तुम्हाला नाही तुम्ही पण मक्ता घेतलाय का सगळ्यांचा? तुम्ही पण तुम्ही घेतलाय का सगळ्यांचा मक्ता? जनता विषय का बदलला कारण नसताना? बरं आपण मुद्द्याकडे पुन्हा एकदा येऊयात. वेळेची देखील कमतरता आहे. सचिनजी मी आपल्यापासून सुरुवात करेल यावेळेला. सचिनजी, येत्या काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या निश्चितच पारदर्शकतेने पार पडतील असं आपल्याला वाटतं का? सचिनजी, नवनाथजी, अविनाशजी मी आपल्यालाही विनंती करतो. सचिनजी बोला. असं आहे की पहिली गोष्ट अशी की मगापासून मी नवनाथ बनचा ऐकतो आहे, त्यांच्याच नेत्यांनी सांगितलं ना की मतदार यादीच रद्द करण्याची आवश्यकता आहे म्हणून. आता ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय असेल? आता ही जी काही कारण देतात, दुबार मतदान वगैरे नाही. आता अरुण सावंत साहेबांच्या पक्षाचे दुसरे नेते आहेत आमदार संजय गायकवाड, त्यांनी तर म्हटलं बुलढाण्यामध्ये 1 लाख बोगस मतदार आहेत. तुम्ही लक्षात घ्या, दुबार बिबार नाही, बोगस मतदार आहेत असं सांगितलेलं आहे. त्यामुळे हे जे काही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे जे लोक आहेत जे सत्तेमध्ये बसलेत त्यांचंही तसंच मत आहे. आता इथे येऊन जनतेसमोर येऊन काहीतरी वेगळं म्हणायचं त्याला काही अर्थ नाही. तुमच्या नेत्यांनी स्पष्टता आणलेली आहे ती मतदार यादीच रद्द केली पाहिजे. मग आता ह्याच्या पुढे काय जातं? त्यांनी तर सरळ सरळ आमच्या भूमिकेलाच पाठिंबा दिला पाहिजे आणि त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला सांगितलं पाहिजे. पण त्याच्याऐवजी आता इथे येऊन असं सांगायचं की निवडणूक, मला वेळेची मर्यादा असल्यामुळे मी थोडंसं सर्व प्रवक्त्यांना यावेळेला थांबवतोय. सचिनजी, मला फक्त एका वाक्यात तुमचं उत्तर हवंय. स्थानिकच्या होणाऱ्या निवडणुका या निकोप पद्धतीनं पार पडतील यावरती आपल्या पक्षाचा विश्वास आहे का? सगळ्यांसाठी हाच प्रश्न आहे. सचिनजी, आपल्यापासून उत्तर. नाही, असं आहे की दिल्ली पासून गल्लीपर्यंत निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाचा बटीक झालेला आहे आणि ते ज्ञानेश कुमारजींनी आपले स्वतःचे जे धिंडवडे काढले त्याच पद्धतीचा आता राज्य निवडणूक आयोग चाललेला आहे. आमचा त्याच्यावर जराही विश्वास त्या ठिकाणी नाहीये. अरुणजी, थोडक्यात. विशालजी, जनतेने ज्यांना लाथाडलेलं आहे ती लोक काय सांगणार की आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये संपूर्णपणे अगदी व्यवस्थित निवडणुका होतील असं? आमचा पूर्णपणे या निवडणूक आयोगावर विश्वास आहे. बरं, तुमचा विश्वास आणि निवडणुका पार पडतील. अविनाशजी. पहिलं म्हणजे ज्यांनी दुसऱ्याचा पक्ष फोडून तिसऱ्याच्या लाचारणी स्वतःचा पक्ष उभा केलाय त्यांनी शिकवणं निवडणुका कशा होती, नंबर 1. नंबर 2, राज साहेबांना कुठल्याही प्रकारे हिंदुत्व शिकवायचा प्रयत्न करू नका. रझाकातीच्या मोर्चाला हे सगळे हिंदुत्ववादी शेपूट घालून बसले होते तेव्हा राज साहेबांनी तो मोर्चा काढलाय. जेव्हा तुमच्या व्हॅन्स वगैरे जाळल्या होत्या ते कौतुक करायचं की ते घरंगत जायचा तुमचा प्रश्न आहे, तो तुम्हाला लखला भाऊ. परंतु राज ठाकरे आणि दुसरं फेक नरेटिव्ह सेट करणं बंद करा.
विषय मतदार यादीतल्या घोळांबद्दल आहे, त्याला जातीपातीकडे नेऊ नका, हे दाखवतं की तुम्हाला कुठे नाही जाईल. तिसरं, आता जे आयोगाने निवडणुका जाहीर केलेल्या आहेत, या का केल्या, कशासाठी केल्या, त्यांना कुठल्या पद्धतीत करायच्या आहेत, तुम्हाला येणाऱ्या काळात दिसेल. हा राजसाहेबांचा, मनसेचा आणि विरोधी पक्षांचा महाराष्ट्र आहे. तुम्ही जर मतदारांवरती निवडणुका लादायचा प्रयत्न महाराष्ट्र केला, सर्वांचं आहे, एकटा तुमचाच नाही. हो सगळ्यांचं म्हटलं, तुमच्या लक्षात येत नाहीये. कानात तेल घाला आणि ऐका मी काय बोलतोय ते. मी बरोबर महाराष्ट्र ऐकतोय, सगळं तुम्ही जे आम्हाला काही शिकवू बोलतात नका. ते. मी मध्ये बोलतो, तुम्हाला आपल्या सांगतो, ऐकून पक्षाची घ्या. मगाशी आपण म्हणत होता स्थानिकच्या की निवडणुका जिथे योग्य रीतीने EVM पार आहे, पडतील का? जिथे मी EVM तुम्हाला आहे, तेच तिथे सांगतोय. VVPAT असल्याच सगळे पाहिजे पक्ष असं आपण मत एकत्र व्यक्त बसतील, केलं. आम्ही सगळे आज एकत्र जर बसू पहिल्यांदाच आणि निवडणुका याच्यावर होते. योग्य आणि महाराष्ट्र हिताचा निर्णय राजसाहेब ठाकरे घेतील. नक्कीच विरोधी तुम्हाला पक्षांच्या दिसेल, भूमिकांकडे मराठी यांचं लक्ष माणसाच्या असेल. महाराष्ट्राचा अपमान होणार नाही. नक्कीच निवडणुका नवनाथजी अगदी थोडक्यात एका उत्तमरित्याच वाक्यात, घ्यायला लागतील. वेळेची मर्यादा आहे. पारदर्शकरित्या. विशालजी बोला नवनाथजी, बोला. स्थानिक स्वराज्य संस्था अतिशय निकोपपणे पार पाडतील याच्याबद्दल अजिबात शंका नाहीये. सगळी यंत्रणा आणि प्रत्येक ठिकाणी बूथचा एजंट असतो, बूथचा एजंट काम करत असतो, त्यामुळे अतिशय निकोपपणे पार पाडतील. राहिला प्रश्न पक्ष फोडायचा, तर उद्धवजी ठाकरे यांनी मनसेचे नगरसेवक फोडले होते. आज दुर्दैवाने ते त्यांच्यासोबत जाऊन बसले आहेत. याबद्दल त्यांनी थोडासा विचार करावा. बाकी निवडणुकीमध्ये जनता जनार्दन महायुतीच्या पाठीशी असेल, भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी असेल, निकोपपणे निवडणुका होतील. नक्कीच धन्यवाद नवनाथ बन, अविनाश अभ्यंकरजी, सचिन सावंतजी आणि अरुणजी, आपण या चर्चासत्रामध्ये आमच्या सोबत जोडला गेलात त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.